प्रत्येक निवडणुकीत भाजपच नंबर 1 चा पक्ष ठरलाय। मुंबईमध्ये शिवसेनेचे मागील 3 रेकॉर्ड्स मोडत भाजपला 45% मतं। भाषा जाती पलीकडे जाऊन प्रत्येक जण आपल्या सोबत, फडणवीसांचं वक्तव्य। उद्धव ठाकरेंकडून विजयी उमेदवारांचं अभिनंदन। लढाई संपली नाही, सुरू झाली आहे। आपला महापौर व्हावा ही देवाची इच्छा असेल तर तेही होईल, उद्धव ठाकरेंचं वक्तव्य। मनसेला अपेक्षित यश न मिळाल्याचं दुःख, तर अचाट धनशक्ती सत्तेची शक्ती विरुद्ध शिवशक्तीची ही लढाई होती। निवडून आलेले नगरसेवक सत्ताधाऱ्यांना पुरून उरतील, राज ठाकरेंची फेसबुक पोस्ट। अजित पवार आणि शरद पवारांची बारामतीमध्ये बैठक। जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका दोन्ही राष्ट्रवादी मिळून एकत्र लढणार, शशिकांत शिंदेंसह अमोल कोल्हेंची माहिती। महापौर निवडीआधी शिंदेंच्या शिवसेनेचे विजय नगरसेवक वांद्र्यातील हॉटेल ताजलँड एंड्समध्ये शिफ्ट। सर्व नगरसेवकांचा सन्मान केला जाणार, बैठकही होणार। उल्हासनगर महानगरपालिकेमध्ये भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेत सत्तेसाठी फिल्डिंग, तर वंचितच्या 2 नगरसेवकांसोबत शिंदेंच्या शिवसेनेचा संपर्क। बहुमताचा आकडा 39 असताना दोन्ही पक्षांना प्रत्येकी 37 जागा। समरजित घाटगेंनी फेसबुक पेजवरून तुतारी चिन्ह हटवलं। शरद पवारांच्या राष्ट्रवादीला रामराम ठोकणार। जिल्हा परिषद निवडणुकीनंतर घाटगे भाजपच्या वाटेवर असल्याच्याही चर्चा। वर्षा गायकवाड यांनी पराभवाची जबाबदारी स्वीकारून पदाचा राजीनामा द्यावा। एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये काँग्रेसचे आमदार भाई जगताप यांची मागणी। पक्षाकडून जगतापांना आता कारणे दाखवा नोटीस। नवनीत राणांना भाजपमधून निलंबित करा। अमरावती पालिका निवडणुकीमध्ये पराभूत झालेल्या 22 उमेदवारांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी। तर युवा स्वाभिमानीचे उमेदवार भाजपचे असल्याचा प्रचार नवनीत राणांनी केल्याचा आरोप।